जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच आहे. त्यांनी चंद्र सूर्याचे किती दाखले जरी दिले तरी वरती जे बसलेले जे दोघे जण आहेत त्यांच्या मनात काय आहे हे पहिल्यांदा आपल्याला कळणं गरजेचं आहे आणि ते कळतंय. देवेंद्र फडणवीस नागपूरचे, अजून बाकीचे सगळे बाहेरचे. मुंबईला जन्माला येऊन आता म्हातारे व्हायला लागले तरी विकास करू शकले नाही, ते काय विकास करणार आहे? ही मुंबई लढून मिळवली आणि जेव्हा आम्ही लढत होतो तेव्हा फडणवीस यांचा जन्म झालेला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंची सामनानं मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचा पुनरुच्चार केला. केंद्रातील तसंच राज्यातील सरकारची तशी इच्छा असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलंय. जी जुनी जखम जी आहे ना, जुन्या ज्या गोष्टी आहेत ना की मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करणं, वेगळी करणं, हे जे जुनं स्वप्न आहे ते कसं पूर्ण करता येईल याच्यासाठीची ही सगळी खटाटोप या लोकांचा चालू आहे. आणि मला असं वाटतं ते वातावरण जे संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला होतं की जी मुंबई वेगळी करणं किंवा स्वतंत्र करणं किंवा गुजरातने मागणं, तेच वातावरण मला असं वाटतं आज आहे. आणि आज अशी परिस्थिती आहे, केंद्रात ते आहेत ज्यांची इच्छा आहे, राज्यात ते आहेत आणि महानगरपालिकांमध्ये पण जर उद्या ते आले तर मला असं वाटतं आपण त्याच्यानंतर मराठी माणूस काहीच करू शकणार नाही. राज ठाकरेंच्या या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चांगलाच पलटवार केला. चंद्र सूर्य तारे असेपर्यंत मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही अशी गर्जना मुख्यमंत्री फडणवीसांनी केली होती. म्हणजे माझा सल्ला ते ऐकतील असं नाही, फुकटचे सल्लेही देऊ नयेत तरी सल्ला देतो. आपला स्क्रिप्ट रायटर बदला. ही स्क्रिप्ट किती वर्ष तुम्ही चालवणार आहे? आता कोणी ती स्क्रिप्ट बाय करणारा राहिलं नाही. आता महाराष्ट्रातल्या ना मुंबईच्या प्रत्येक नागरिकाला माहिती आहे की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच आहे. फडणवीसांच्या या दाव्याचा राज ठाकरेंनी स्वतःच्या शैलीत खरपूस समाचार घेतला. त्यांच्या मुळात हातातच काही नाही आहे. इच्छा चांगली आहे पण जे वरतून सांगितलं जाणार तेच त्यांना ऐकावं लागणार. वरतून सांगितलं की ही जमीन अदानीला द्यायची म्हटल्यानंतर त्यांच्यासमोर पर्यायच नसतो सही करण्यापलीकडे. सो वरच्यांच्या मनात काय आहे हे जास्ती महत्त्वाचं आहे. इकडच्या लोकांच्या मनात काय आहे हा विषयच येत नाही ना. त्याच्यामुळे त्यांनी चंद्रसूर्याचे किती दाखले जरी दिले तरी वरती जे बसलेले जे दोघे जण आहेत त्यांच्या मनात काय आहे हे पहिल्यांदा आपल्याला कळणं गरजेचं आहे आणि ते कळतंय. याच मुलाखतीत ठाकरे बंधूंनी बाहेरून आलेल्यांना मुंबईच्या समस्या काय कळणार अशी टीका केली होती. राज्यकर्त्यांना बाहेरचं ठरवल्यानं वादाला तोंड फुटलं आणि वार पलटवार घडला. देवेंद्र फडणवीस नागपूरचे, अजून बाकीचे सगळे बाहेरचे. आता उदाहरणार्थ समजा तुमचा कुठचा काय गृहनिर्माण मंत्री किंवा अजून कुठचा PWD मिनिस्टर किंवा अजून कोणतरी हे बाहेरचे ज्यावेळेला येतात ते ज्यावेळेला मुंबईत येतात त्यावेळेला त्यांना प्रश्न पडतो सारा प्रॉब्लेम काय शहराचा? रस्ते आहेत, हॉस्पिटल आहेत, दिवे आहेत, शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, पाणी आहे 24 तास. इथले प्रॉब्लेम काय आहेत? कारण तो कंपॅरिझन करतोय त्याच्या रस्त्यांशी, त्याच्याकडच्या लोड शेडिंगशी. आता जे मुंबईला जन्माला येऊन आता म्हातारे व्हायला लागले तरी विकास करू शकले नाही, ते काय विकास करणार आहेत? जो काही विकास बघा, एक गोष्ट तर मान्य करावी लागेल, मुंबईच्या विकासामध्ये पहिलं नाव कोणाचं घेतलं जात असेल तर ते नितीन गडकरींचं घेतलं जातं, ज्यांनी 55 उड्डाणपूल तयार केले, वरई बांद्रा सीलिंग तयार केली. आणि त्यानंतर मुंबईचा 360 डिग्री विकास हा मोदीजींच्या नेतृत्वाखाली मी आणि एकनाथ शिंदेंनी केला. पण आम्ही मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झालो म्हणून मुंबई महाराष्ट्रात टिकली आणि तुम्ही मुंबईत राहताय त्यांना विचारा का राहताय? आम्ही मुंबईत संघर्ष करून म्हातारे झालो बरं का. आमची एक आधीची पिढी स्वर्गवासी झाली, शहीद झाली, म्हणून तुम्हाला या मुंबईमध्ये बसून महाराष्ट्रावर राज्य करता येते मिस्टर फडणवीस. आता तुम्ही तरुण आहात, अजून नागपूरचा काय विकास केला? लोक तुम्हाला दारातून हाकलून देतात, मी बघितलं काय. बाकी नागपूरचा विकास आम्ही बघितलेलाच आहे ना. नागपूर आता नागपूरमध्ये सगळ्या सुखसोयी आहे. नागपूर सर्व प्रकारे उत्तम आहे. नागपूरमध्ये माणसांचे लोंढे येत आहे. नागपूरमध्ये सगळी इंडस्ट्री आलेली आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे.
नागपूरची मेट्रो प्रॉफिट्समध्ये आहे? ह्याची उत्तरं द्यावीत त्यांनी. टीका करणं सोपं असतं, हा विषय टीका करण्याचा नाही आहे. हा विषय दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे जी मळमळ आहे, जो त्रास आहे, तो अनेक नेते व्यक्त करतात. ठाकरेंनी सरकारवर टीका केली आणि एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं नाही, असं कसं होईल? काही लोक म्हणतात की बाहेरून आलेल्या नेत्यांना मुंबई कळत नाही असं म्हणतात. मी आपल्याला सांगतो, मग घरात बसून राहणाऱ्यांना मुंबई कळते का? फेसबुक लाईव्ह वरून मुंबई कळते का? अरे हा एकनाथ शिंदे डीप क्लीन ड्राईव्हला रस्त्यावर उतरला, कधी पाहिलं होतं रस्ते पाण्याने धुताना? या मुंबईमध्ये ते पण मुख्यमंत्री असताना नाले सफाई करताना मी स्वतः नाल्याजवळ गेलो. का जायचं नाही म्हणाले? हे काय मुख्यमंत्र्याचं काम असतं का? मग काय मुख्यमंत्र्याचं काम घरी बसायचं असतं का? एकूणच निवडणुकीच्या तोंडावर रंगलेला मुंबईकर विरुद्ध इतर हा वाद मतदारांना कोणाच्या बाजूने खेचतो हे निकालाच्या दिवशी कळणारच आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.